नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आर टी तुपलोंडे, कर्मवीर आबासाहेब तथा नाम सोनवणे, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सटाणा, तालुका बागलाण, जिल्हा नाशिक. SYBA या वर्गासाठी समाजशास्त्रातील भारतीय कुटुंब हा गृह अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचा विषय आपल्याला वर्षभर अभ्यासायचा आहे. या अभ्यासक्रमामध्ये पहिलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नाव आहे समाजशास्त्राचा अभ्यास. समाजशास्त्राचा अभ्यास आपल्याला करण्यापूर्वी समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्राच्या संदर्भात असणाऱ्या विविध संकल्पना, समाजशास्त्रावर प्रभाव टाकणारे घटक, अशा विविध घटकांचा विचार आपल्याला करावयाचा आहे. सर्वप्रथम आपण समाजशास्त्राचा अर्थ व संकल्पना या दोन गोष्टींचा विचार करणार आहोत. सामाजिक शास्त्रातील अनेक शाखांपैकी समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्या शाखा आहे. समाजशास्त्राला इंग्रजीत सोशिओलॉजी असे म्हटले जाते. सोशिओलॉजी हा शब्द लॅटिन भाषेतील सोशियस व ग्रीक भाषेतील लोगोस या शब्दापासून तयार झालेला आहे. सोशियस म्हणजे समाज आणि लोगोस म्हणजे शास्त्र, यावरून समाजशास्त्र म्हणजे समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र होय. ऑगस्ट कॉम्ट यांनी सामाजिक घटनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे समाजशास्त्र हे नवीन शास्त्र शोधले, म्हणूनच त्यांना समाजशास्त्राचा जनक म्हणून संबोधले जाते. समाजशास्त्रात मुख्यत्वे करून मानवी जीवन, मानवी क्रिया, मानवी समाजाचा उदय, विकास आणि मानवी समाजाची संरचना आणि कार्य यांच्या अभ्यासाला महत्त्व दिले जाते. सामाजिक जीवनातील विविध घटकांमधील परस्पर संबंध आणि परस्परावलंबनाचा विचार समाजशास्त्र करते. हे शास्त्र समाजातील स्थिरता आणि परिवर्तन, उत्क्रांती आणि क्रांती या घटकांवरही प्रकाश टाकते. समाजशास्त्र हे स्वतंत्र सामाजिक शास्त्र असून सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास करते. थोडक्यात हे एक सामाजिक संबंध आणि सामाजिक वर्तनाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. समाजशास्त्र हे समाजाचे शास्त्र असून यात सामाजिक संबंध आणि मानवी समाजाचा अभ्यास केला जातो. तसेच सामाजिक संबंध, त्यांचे प्रकार, विविधता, सामाजिक समूह, सामाजिक संरचना, सामाजिक दर्जा, सामाजिक नियम, सामाजिक समस्या, समाजाचे बदलते स्वरूप इत्यादी अनेक घटकांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. समाजशास्त्राच्या संदर्भात विविध विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहेत. आपण त्यापैकी ज्या महत्त्वाच्या व्याख्या आहे त्या व्याख्यांचाच इथे विचार करणार आहोत. एकूण 4 ते 5 व्याख्या आहेत. 4 ते 5 व्याख्यांपैकी पहिली जी व्याख्या आहे ती म्हणजे समाजशास्त्र म्हणजे समाजात राहणाऱ्या माणसांचा अभ्यास करणारे शास्त्र होय. समाजशास्त्र हे समाजाशी संबंधित असणारे शास्त्र आहे आणि समाज हा 2 किंवा 2पेक्षा अधिक व्यक्तींनी मिळून बनलेला जो समाज आहे त्या समाजात राहणाऱ्या माणसांच्या वर्तनाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो, अशी पहिल्या प्रकारची व्याख्या करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे दुसरी जी व्याख्या आहे ती म्हणजे सामाजिक घटनांचा शास्त्रीय अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. समाजशास्त्रामध्ये सामाजिक घटनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ, समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक समस्या निर्माण होत असतात. उदाहरणार्थ, बेरोजगारी, आर्थिक विषमता,
लोकसंख्या वाढ, कौटुंबिक वाद, कौटुंबिक हेवेदावे, कौटुंबिक विघटन, दहशतवाद, गुन्हेगारी, व्यसनाधीनता अशा विविध प्रकारच्या ज्या सामाजिक घटना आहे या घटनांचा शास्त्रीय अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. यात ज्या दोन व्याख्या आहेत या दोन व्याख्या सर्वसाधारण ढोबळमानाने तयार करण्यात आलेल्या आहेत. या समाजशास्त्राच्या संदर्भात काही विचारवंतांनी व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकी पहिली जी व्याख्या आहे ती म्हणजे ऑगस्ट कॉम्ट या विचारवंताची. त्यांच्या मते सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. ऑगस्ट कॉम्ट यांनी आपल्या व्याख्येमध्ये दोन गोष्टींचा विचार केलेला आहे, तो म्हणजे सामाजिक व्यवस्था आणि समाजाची प्रगती यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. दुसरी जी व्याख्या मांडलेली आहे ती म्हणजे जॉर्ज सिमेल या विचारवंताने. त्यांच्या मते समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधाच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. समाजशास्त्रात नेहमी मानवाच्या आंतरसंबंधाचा अभ्यास केला जातो किंवा अध्ययन केले जाते. व्यक्ती ही एकमेकांबरोबर कशा पद्धतीने वर्तन करते, आचरण करते त्याचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर तिसरी जी व्याख्या आहे ती म्हणजे मार्शल जोन्स या विचारवंताने मांडलेली आहे. त्यांच्या मते मनुष्याचा इतर मनुष्याशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. या तीनही विचारवंतांनी समाजशास्त्राच्या संदर्भात अतिशय महत्त्वाच्या व्याख्या मांडलेल्या आहेत. त्यानंतर पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे समाजशास्त्राचा उदय कसा झाला. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की समाजशास्त्राचा उदय हा समाजातच झालेला आहे. समाजशास्त्राच्या उदयाची प्रक्रिया समजून येण्यासाठी आपल्याला समाज आणि त्या काळातील विचार यातील संबंध जाणून घेणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक कालखंडातील सामाजिक परिस्थिती आणि त्यात निर्माण होणारे विचार यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा संबंध असतो आणि त्या संबंधाचा त्या काळावर प्रभाव होत असतो. तसेच त्यांच्यात सुसूत्रता देखील निर्माण होत असते. म्हणूनच समाजशास्त्राचा उदय हा आपल्याला दोन कालखंडात विचारात घ्यावा लागतो. पहिला जो कालखंड आहे तो म्हणजे प्राचीन कालखंड आणि दुसरा जो कालखंड आहे तो म्हणजे अर्वाचीन किंवा आधुनिक कालखंड. सर्वप्रथम आपण प्राचीन कालखंडाचा विचार करू. सुरुवातीच्या काळात समाजशास्त्रज्ञांनी ज्या कल्पना किंवा विचार केला त्याचे मूळ हे युरोपातील सामाजिक परिस्थितीमध्ये दिसून येते. युरोपमधील फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीमुळे जे प्रचंड आर्थिक आणि सामाजिक राजकीय परिवर्तन झाले त्यातून समाजशास्त्राचा एक शास्त्रीय विद्याशाखा म्हणून उदय झालेला आपल्याला दिसून येतो. या बदलांच्या कालखंडाला युरोपातील प्रबोधनाचा कालखंड असेही म्हटले जाते, कारण याच काळात 18व्या शतकातील फ्रेंच तत्त्ववेत्त्यांच्या विचारांना मूर्त प्रकट प्राप्त झाले. प्रबोधन काळात पारंपरिक विचार प्रक्रियेत टोकाचे बदल झाले व विचार करण्याच्या आणि वास्तवाकडे बघण्याच्या नवीन पद्धती पुढे आल्या. जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे व्यक्ती नवीन दृष्टिकोनातून बघू लागल्या. वैज्ञानिक आणि विवेकवादी विचारांना महत्त्व प्राप्त झाले. फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीच्या काळात जी वैज्ञानिक आणि व्यावसायिक क्रांती झाली त्यातूनच एक नवीन दृष्टिकोन निर्माण झाला. त्यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला असे म्हटले जाते. त्याच्यानंतर पुढचा जो कालखंड आहे तो म्हणजे आधुनिक कालखंड. आधुनिक कालखंडामध्ये औद्योगिक क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांतीने जुन्या युरोपातील विविध गोष्टीला आव्हाने उभे केले. वर्गांची पुनर्रचना झाली. जुनी वर्ग व्यवस्था मागे टाकून नवीन वर्ग निर्माण झाले. धर्माला आव्हान निर्माण झाले. धर्माचे महत्त्व कमी होऊ लागले. कौटुंबिक संरचना आणि मूल्य बदलली.
महिलांच्या सामाजिक स्थानामध्ये बदल होऊ लागला. राजेशाही नष्ट होऊन लोकशाहीचा उदय झाला. तसेच धर्म, समुदाय, सत्ता, संपत्ती आणि समाजाची संकल्पना देखील बदलली. या सर्व बदलांमधून निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीतून देखील समाजाचा उदय झाला असे म्हटले जाते. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे त्याच काळात सामाजिक परिस्थिती, व्यावसायिक आणि वैज्ञानिक क्रांती, बौद्धिक शक्तींचा प्रभाव, औद्योगिक आणि फ्रेंच राज्यक्रांती या सर्व घटनांच्या परिणामांमुळे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाले व त्यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला. अशा प्रकारे समाजशास्त्र म्हणजे काय आणि समाजशास्त्राचा उदय कशा पद्धतीने झालेला आहे याविषयीचा विचार आज आपण या ठिकाणी मांडलेला आहे. धन्यवाद.